न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा वेतनासाठी एल्गार 17 नोव्हेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा. अहिल्यानगरमध्ये न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी समान काम समान वेतन या मागणीसाठी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. उच्च न्यायालयानं न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव मंजूर करून दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी शासनाकडे पाठवला. मात्र वर्ष उलटूनही या प्रस्तावावर शासनाकडून निर्णय झालेला नसल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेची विशेष बैठक पार पडली. बैठकीत शासनानं वेतनवाढीचा प्रस्ताव तातडीनं मंजूर करावा अशी मागणी करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष अंकुश सांगळे यांनी शासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मागण्या मान्य न झाल्यास 16 सप्टेंबर आणि 16 ते 17 ऑक्टोबर रोजी काळ्या फिती लावून काम, त्यानंतर 5 नोव्हेंबरला सामूहिक रजा घेण्यात येणार आहे. तरीही शासनाकडून सकारात्मक निर्णय न झाल्यास दिनांक 17 नोव्हेंबर 2026 पासून बेमुदत संप पुकारण्यात येईल अशी भूमिका संघटनेनं घेतली आहे. न्यायालयीन कर्मचारी हे न्यायव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असून मनुष्यबळाची कमतरता आणि वाढता कामाचा ताण असतानाही ते जबाबदारीनं काम करत आहेत. त्यामुळं उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्याप्रमाणे दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांनाही वेतन मिळावं अशी मागणी संघटनेनं केली आहे. समान कामासाठी समान वेतन हा आमचा न्याय हक्क आहे. मागणी मान्य होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील अशी ठाम भूमिका न्यायालयीन कर्मचारी संघटनेनं व्यक्त केली आहे. मी सोफी सय्यद, प्रसार माध्यम जस्ट लुक न्यूज इंडिया.